नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी किचन क्लिनिंगला लागले होते. तर किचनचा एक पूर्ण जो कप्पा आहे तर तो क्लीन करायचा होता. मला खूप खराब झाला होता आणि या बॉक्समध्ये मी काही आयटम डिस्कार्ड करणार होते. डिस्कार्ड म्हणजे मी डेली यूज नाही करत ते आयटम मी बाजूला काढणार होते. आणि हे रॅक आहे तर हे जरा खराब झालं होतं आणि गंजलेलं होतं. सो त्यामुळे मी विचार केला की हे टाकून देईल, कारण काय होतं की त्यामध्ये भरपूर सारे वस्तू ठेवल्या जातात आणि ते अस्ताव्यस्त दिसतं. त्यामुळे पाणी वगैरे सांडतं तर ते व्यवस्थित क्लीन देखील होत नाही. गंजल्यामुळे ते घासूनही निघत नाही. सो मी म्हटलं की हे डिस्कार्ड करेल. तर मी बाहेर टाकण्यासाठीच हे बाहेर काढून ठेवलं आणि राघव झोपलेला होता त्यामुळे मला हे काम करायला जमत होतं. तर माझा जो रेग्युलर क्लीनर आहे तर तोच मी म्हणजे माझे जे किचनचे कॅबिनेट्स आहेत तर ते क्लीन करण्यासाठी यूज करते. परंतु मला इथे वॉशिंग मशीन देखील क्लीन करायची होती. खूप खराब झाली होती. मशीन लावताना हात वगैरे लागतात इकडे तिकडचे. त्यामुळे म्हटलं की आज वॉशिंग मशीन देखील क्लीन करेल. एक पूर्ण साईडच मी क्लीन करून घेतली आज. त्यामुळे नमस्कार मंडळी. तर किचन वगैरे क्लीन करून जरा वेळ आराम केला. तर राघवही उठून आलाय तर आता त्यालाही खायला वगैरे देते. मीही खाते कारण भूक लागली. आता 12 वाजून गेलेत. तर ब्रेकफास्टमध्ये मी फ्रूट घेतलं होतं, अवकाडो, आणि त्याच्यासोबत आज मी दही घेतलं होतं. तर आज तुमच्यासोबत नाही शेअर केलं. कधी मी हमूस घेते अवकाडोसोबत, तर कधी वॉटरमेलॉन वगैरे असं काहीतरी एक फ्रूट घ्यायचं स्टार्ट केलंय मी आता रोज. तर आता मी जेवण वगैरे करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर कारण आता जी भांडी मी काढून ठेवलेत तर ती मी चांगली घासणार आहे. तर राघव मला जसं करून देईल तसं त्याला आधी खाऊन खाली खेळायला घेऊन जाणार. सो थोडासा आला की दमेल तो, मग त्यानंतर पुढचं काम चालू करेल मी. कुठे चढलाय तू? कुठे? बाप्पा तिकडे. बाप्पा काय? कुठे बनाना का? आणि या खुर्चीवरून चढून राघव वरती जाऊन बसलाय. काय वरती? काय तू शहाणा झालाय खूप. वरती जातो, तुला माहिती झालंय कसं जायचं. आणि मी किचनमधले जे भांडे डिस्कार्ड केलेत, डिस्कार्ड म्हणजे बॉक्समध्ये काढून ठेवलेत, तर ते बॉक्समधले भांडे काढण्याचं काम राघव करतो. सो जेणेकरून माझं किचनमध्ये कुकिंग देखील होतं. तर तो मागे मागे करत असतो. शक्यतो काही करून देत नाही तो, परंतु आपल्याला जेवढं जमेल तेवढं केलंच पाहिजे. आणि खूप त्रास देतो, रडत राहतो आपण जर त्याला उचलून वगैरे नाही घेतलं, त्याच्याजवळ नाही थांबलं तर. त्यामुळे मग दोन्हीकडेही लक्ष द्यावं लागतं. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी डोसे काढले होते मुगाचे. तर राघवला दह्यासोबत मी डोसा देत होते आणि मी माझ्याकडेच भाजी होती टोमॅटोची चटणी सकाळची. तर मग मी म्हटलं की मी त्यासोबतच खाईल. तर अशा प्रकारे राघव इथे पूर्ण तोंड भरून ठेवतो. त्याला दही खूप आवडतं आणि दही खेळायलाही खूप आवडतं. आणि यानंतर मी घेतला होता वॉटर डिस्पेन्सर क्लीन करण्यासाठी. तर जेव्हा आम्ही अबुसागराला राहायला आलो, म्हणजे जवळजवळ आता 6 वर्षापूर्वी, तर आम्ही ओएसिसच्या बॉटल्स घेतल्या होत्या. 100 बॉटल एकत्र घेतल्या होत्या. तेव्हा आम्हाला हा जो डिस्पेन्सर आहे तर तो फ्री भेटला होता. परंतु गाऊ लहान होती आणि गाऊ त्याचं टॅप चालू वगैरे करेल. सो त्यामुळे आम्ही यूजच नाही केला आणि अडचण वाटायला लागली आम्हाला. म्हणजे त्यामुळे आम्ही वरती वगैरे ठेवून दिला. परंतु आता मी म्हणजे विचार करत होते की कोणाला तरी देऊन टाकेल किंवा मी सेल करून टाकेल. परंतु नंतर असा विचार केला की सेल करण्यापेक्षा मीच यूज करते. सो मी आज पहिल्यांदा तो क्लीन करण्यासाठी काढला होता, कारण अजून यूजच नाही केला. म्हणजे पाणी वगैरे काहीच नव्हतं भरलं, मी कधीच यूज नाही केला. तर फर्स्ट टाईम मला यूज करायचा होता. तर तो आतून क्लीन वगैरे कसं करायचं मला काही माहीत नव्हतं. तर मी देखील पहिल्यांदा ओपन केला होता. तर मी यूट्यूबवरून काही व्हिडिओज बघितले आणि त्यानंतर ओपन केलं. सो अशा प्रकारे पूर्ण क्लीन करून घेतला होता आतमधून. तुम्ही पाहू शकता आतमध्ये एक बाऊल आहे स्टीलचा, तो निघत नाही. त्यामुळे त्याच्यामध्येच मी
घासून काढलं आणि पाणी ओतून नळाने ते पाणी काढून घेतलं आणि नंतर वरून पुसून घेतलं. आणि मला दुपारच्या जेवणामध्ये बनवायची होती दाल पालक. आणि दाल पालक बनवण्यासाठी आलं लसणाची पेस्ट ही मस्ट आहे. तर माझी संपली होती, सो मी म्हटलं जास्तच बनवून ठेवील, कारण बरेचसे आयटम बनवण्यासाठी आलं लसणाची पेस्ट लागते. जसं की पावभाजी, अख्खा मसूर बनवण्यासाठीही आलं लसणाची पेस्ट लागते. सो मग मी म्हटलं की एकदा जास्त करून ठेवेल, आठवड्यातनं प्रत्येक भाजी एकदा होतेच. सो त्यामुळे तर मला दाल पालक बनवायची होती आणि मला प्रचंड आवडते दाल पालक. सध्या मी बऱ्याचदा बनवलेली आहे. तर मंडेची माझी ठरलेली आहे दाल पालक आणि आजही मंडे असल्यामुळे बनवायची होती. तर दाल पालक बनवण्यासाठी पालक छान वॉश करून घ्यायचे, चिरून घ्यायचे, कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपली जी डाळ असते चण्याची, तर ती छान भिजवायची आहे 2 तास आधी. बनवण्याच्या आधी 2 तास भिजवून छान शिजवून घ्यायची. आपण पुरणाला जशी शिजवतो तशी शिजवायची अगदी. आणि यानंतर मी खजूर आणली होती आदल्या दिवशी, मला लाडू बनवायचे होते त्यामुळे. तर ती भरून ठेवत होते, कारण ती प्लॅस्टिकच्या पिशवीत होती आणि बाहेर गरमी आहे. सो प्लॅस्टिकच्या पिशवीत काही ठेवावं वाटत नाही आता.
गाऊचा क्लास झाला होता अबॅकस आणि गाऊ गेली होती ट्युशनला. तर राघवला मी डेट्स चारत होते, तर तो टी व्ही पाहता पाहता खात होता, परंतु तसं नॉर्मली खात नाही. तिकडून आल्यानंतर गाऊला थोडंसं अबॅकसचं स्टडी करायला लावलं, कारण तिची होती एक्झाम अबॅकसची, सो त्यामुळे. आणि इथे राघवही खेळत होता. राघव गाऊला अजिबात स्टडी करून देत नाही. तिच्या वस्तू ओढायच्या असतात, तोडायच्या असतात, तेवढंच काम असतं त्याला आणि त्यात त्याला खूप आनंद भेटतो. नमस्कार मंडळी. तर आत्ताच मी गाऊला झोपवलंय आणि राघव काही झोपला नाही अजून. आता 9:30 पावणे 10 वाजायला आलेत. माझ्या मिस्टरांना आज लेट होणार होतं आणि मलाही झोप यायला लागली, सकाळी लवकर उठते तर, परंतु राघव काही झोपत नाही. तर आता त्याला झोपवते. बरी दाल पालक बनवली होती, त्यासोबत राईस आहे आणि भाकरी केली. सकाळचं कालवण राहिलंय थोडंसं. तर आता मी याला झोपवते आणि मग शांत त्याने किचन आवरेल. किचनही आवरायचं राहिलंय. आणि दुपारी झोप येत नाही. दुपारी काही ना काही चालू असतं. एक तर राघव खेळत असतो, किंवा त्याला झोपवायचं असतं, किंवा गाऊला आणायचं असतं, कराटेला सोडायचं असतं, किंवा कुठे ना कुठे सोडायचं असतं. सो त्यामुळे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.